हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत की आपण ऑप्शन्समध्ये जे स्मॉल स्कॅल्पिंग असतात किंवा छोटे छोटे प्रॉफिट्स जे आहेत ते कसे बुक करू शकतो आणि मेन म्हणजे त्या मोमेंटम कशा आयडेंटिफाय करू शकतो. राईट, आपल्याला तेच बघायचं आहे की जर मला एखादा स्मॉल प्रॉफिट पाहिजे तर मला एक छोटा स्कॅल्प पाहिजे किंवा एक छोटीशी मोमेंटम पाहिजे. राईट, सो ती मोमेंटम जी आहे ती कशी आयडेंटिफाय करू शकतो. सो दॅट इज टुडेज टॉपिक. सो मजा येणार आहे कारण आपण टेक्निकल चार्ट प्लस फ्युचर्स बिल्टअप ह्या दोन गोष्टी बनवणार आणि मल्टिपल टाइम फ्रेमवरती म्हणजे 5 मिनिट 10 मिनिट 15 30 60. सो ओव्हरऑल मल्टिपल टाइम फ्रेमवरती आपण कसं ट्रेड्स करू शकतो ते आपण बनवणार. राईट, सो व्हिडिओ स्टार्ट टू एंड बघा. ओके, कारण ज्यांना कोणाला फ्युचर्स बिल्टअपमध्ये थोडाफार डाऊट असेल तर त्यांचा पण क्लिअर होईल आणि जर एखादी नवीन कन्सेप्ट ज्याला समजायची असेल तर ते पण समजून घेतील. ओके, सो नाव फ्युचर्स बिल्टअप जेव्हा पण आपण डिस्कस करतो ना तेव्हा स्पेसिफिकली आपण दोन गोष्टी बघतो. कोणत्या दोन गोष्टी? आय एक्सप्लेन यू. थोडं ह्याला मी वरती शिफ्ट करतो. ठीक आहे, ओके, थोडं ह्याला झूम करूया आणि ठीक आहे. ओके, सो जेव्हा पण आपण फ्युचर्स बिल्टअपबद्दल डिस्कस करतो ना तेव्हा आपण दोन गोष्टी लक्षात ठेवतो. ओके, सो टुडेज टॉपिक इज फ्युचर्स बिल्टअप. ओके, सो पहिला जो आपला कंपोनेंट असतो तो असतो प्राइसचा कंपोनेंट आणि सेकंड जो कंपोनेंट असतो तो आपला असतो ओपन इंटरेस्टचा कंपोनेंट. ओके, प्राइस आणि ओपन इंटरेस्ट म्हणजे त्याचा जो आउटपुट असतो तो आपला असतो नरेशन. ओके, नरेशन इज अवर आउटपुट. ओके, नाव पहिली गोष्ट काय होऊ शकते की प्राइस वरती चाललंय आणि सोबत जो आहे तो ओपन इंटरेस्ट पण वरती चाललाय. प्राइस वरती चाललंय, ओपन इंटरेस्ट वरती चाललंय, तर त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग बिल्टअप. ओके, दॅट मीन्स की कुठे फ्रेश बाइंग होते हे आपल्याला समजतं. ओके, सेकंड कन्सेप्ट इज व्हॉट की प्राइस जी आहे ती खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो पण खाली जातो. सो जेव्हा जेव्हा प्राइस खाली जाते ओपन इंटरेस्ट खाली जातो त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग अनवाइंडिंग. आता या दोघांचा अर्थ काय पहिला आपण ते समजूया. ओके, सो सिम्पल बघा, लेट्स सी एकदम सोप्या भाषेत जर मी सांगायचं म्हटलं तर सपोज 1000ला एखादा स्टॉक चालू आहे आणि मी अँटिसिपेट करतो की स्टॉकची जी प्राइस आहे ती वरती जाऊ शकते. ओके, ॲज अ बायर मी अँटिसिपेट करतो की स्टॉक 1000वरून 1200 जाऊ शकतो, 1500 जाऊ शकतो, 1600 जाऊ शकतो. राईट, सो मी काय करणार इकडे मी एक बायची ट्रेड बनवणार. मी फ्युचर्स इथे बाय करणार. सो जेव्हा मी फ्युचर्स बाय करतो तेव्हा मी काय करतो बाईंगचा प्रेशर वरती करतोय, बाईंगचा प्रेशर देतोय ना, त्यामुळे प्राइस वरती जाते आणि मी फ्रेश कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट करतोय, नवीन कॉन्ट्रॅक्ट बनवतोय, त्यामुळे माझा OI जो आहे तो वाढतोय. सो जेव्हा जेव्हा ओपन इंटरेस्ट वाढतो आणि जेव्हा जेव्हा प्राइस वाढते त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग बिल्टअप. सिम्पल तुम्ही लक्षात ठेवू शकता की फ्रेश बाईंग कुठे होते ते आपण अँटिसिपेट करू शकतो. ओके, त्याच्यानंतर आहे लॉंग अनवाइंडिंग. सो व्हॉट इज लॉंग अनवाइंडिंग? सपोज स्टॉक गेला 1000वरून 1500ला. ओके, 1800 दिसते ते पण ठीक आहे, चला 1800ला गेला. सो ॲज अ बायर मला 800 रुपयाचा प्रॉफिट आहे. सो मी काय करणार, हा प्रॉफिट बुक करणार. सो जेव्हा मी प्रॉफिट बुक करतो तेव्हा मी काय करतो बाईंगचा प्रेशर रिलीज करतोय. बरोबर, दॅट मीन्स व्हॉट मी हा बायचा ट्रेड आहे तो स्क्वेअर ऑफ करतोय ना, त्यामुळे बाईंगचा प्रेशर रिलीज करतो, त्यामुळे प्राइस हलकी खाली येते आणि मी जुनी बाईंगची ट्रेड जी आहे ती स्क्वेअर ऑफ करतोय, त्यामुळे माझा ओपन इंटरेस्ट जो आहे तो खाली येतो. सो जेव्हा जेव्हा प्राइस खाली येते आणि जेव्हा जेव्हा ओपन इंटरेस्ट खाली येतो त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग अनवाइंडिंग. लॉंग अनवाइंडिंग इज अ सिम्पल लाईक अ प्रॉफिट बुकिंग, की प्रॉफिट बुकिंग आहे हे कुठे आपल्याला समजतं. ओके, नाव लेट्स गो विथ द थर्ड कन्सेप्ट. ओके, ह्याला वरती घेऊया थोडं. नाव तिसरी गोष्ट काय होते की प्राइस खाली चालले आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो वाढते. ओके, सो त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ शॉर्ट बिल्टअप. ओके, आणि लास्ट वन इज व्हॉट अ शॉर्ट कव्हरिंग. ओके, म्हणजे प्राइस वरती येते ओपन इंटरेस्ट खाली येते, त्याला मी काय एक्सप्लेन करतो काय आहे शॉर्ट कव्हरिंग. ओके, नाव लेट्स सी 1000ला एखादी प्राइस चालू आहे, एक एक्झाम्पल घेऊया. ओके, आणि मी अँटिसिपेट काय करतोय की स्टॉक जो आहे तो खाली पडू शकतो. ओके, सो मी काय करणार इकडे सेलचा ट्रेड बनवणार. सो जेव्हा मी सेलचा ट्रेड बनवतो दॅट मीन्स काय करतोय मी प्रेशर जो आहे तो खाली क्रिएट करतोय, त्यामुळे माझे प्राइस खाली चालले आणि मी फ्रेश सेलचा कॉन्ट्रॅक्ट वाढवतोय, त्यामुळे माझा ओपन इंटरेस्ट जो आहे तो वाढतोय. ओके,
फ्रेश सेलिंग कॉन्ट्रॅक्ट ॲड केल्यामुळे. सो जेव्हा जेव्हा प्राइस खाली जाते, ओपन इंटरेस्ट वरती जातो, त्याला आपण म्हणतो शॉर्ट बिल्टअप. म्हणजे कुठे फ्रेश सेलर्स जे आहेत ते त्यांच्या पोझिशन ॲड करतात हे आपल्याला समजतं. ओके. अँड लास्ट वन इज व्हॉट, अ शॉर्ट कवरिंग. शॉर्ट कवरिंगला काय होतं, प्राइस वरती जाते, ओपन इंटरेस्ट खाली चाललाय. सपोज प्राइस गेली 500ला, मी शॉर्ट केला, प्राइस गेली 500ला. आता ॲज अ सेलर मला 500 रुपयाचा प्रॉफिट आहे, कारण मी 1000ला शॉर्ट केला, तो गाला 500ला, राईट. सो मी काय करणार, हा प्रॉफिट बुक करणार. सो मी सेलचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो स्क्वेअर ऑफ करणार, त्यामुळे सेलचा प्रेशर रिलीज करतोय मी हलका, त्यामुळे प्राइस वरती जाणार प्रेशर रिलीज झाल्यामुळे. आणि हा जो ओपन इंटरेस्ट जो माझा वाढलेला बिकॉज ऑफ फ्रेश सेलिंग, तो मी कमी करतो ना कॉन्ट्रॅक्ट स्क्वेअर ऑफ केल्यामुळे, त्यामुळे माझं ओपन इंटरेस्ट खाली चाललं. सो जेव्हा जेव्हा प्राइस वरती जाते, ओपन इंटरेस्ट खाली जातो, त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ शॉर्ट कवरिंग. ओके. आता ह्याच्यात एक इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे, इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की ह्याला आपण मल्टिपल टाइम फ्रेममध्ये पण बघू शकतो. ठीक आहे. ह्याला जर आपल्याला पाहिजे तर आपण ह्याला मल्टिपल, लेट्स सी, जर मी तुम्हाला असं सांगितलं की मल्टिपल टाइम फ्रेम, ओके, की 5, 10, 15, 20, 5, 10, 15, 20 मध्ये नाही, 30 मिनिट्सचा वेळ तुम्हाला 60 मिनिट्सच्या टाइम फ्रेममध्ये जर समजलं तुम्हाला की कोणता स्टॉक जो आहे, टाइम फ्रेम, मी 5 दिवस नाही म्हणत आहे ना 5-10 दिवस बोलतोय, 5 मिनिटं बोलतोय, की कोणता जो स्टॉक आहे तो बुलिशमध्ये आहे म्हणजे लॉंगमध्ये आहे, किंवा स्टॉक जो आहे तो बेरिशमध्ये म्हणजे शॉर्टमध्ये आहे, किंवा शॉर्ट कवरिंगमध्ये आहे. हाऊ विल आय गेट टू नो, त्याचा आन्सर आहे माझ्याकडे जो एक टूल आहे क्वांट्सॲपमध्ये. ओके. सो ज्याने कोणी अजून ॲप्लिकेशन डाउनलोड नाही केलं आहे, 25 फ्री टूल्स आहेत ॲप्लिकेशनमध्ये, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, त्वरित जाऊन ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्या 25 फ्री टूल्सचा ॲक्सेस मिळवा. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट मी अजून लास्टला सांगतो. ठीक आहे. सो आपल्याला काय करायचं आहे, इथे यायचं आहे. ओके. सो थोडाफार मी तुम्हाला ह्याचा इंटरफेस एक्सप्लेन करतो क्वांट्सॲपच्या होमस्क्रीनचा. मी ट्राय करतो बऱ्याच व्हिडिओजमध्ये कव्हर करणं, कारण थोडाफार लोकांचा क्वेश्चन असतो की इंटरफेसला काय आहे. सो जर तुम्ही इथे नीट पाहिलात ना, तर इकडे तुम्हाला निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी, जे पण आपले मेजर इंडायसेस आहेत त्यांचा ओव्हरऑल तुम्हाला इथे बिल्टअप बघायला मिळतं. म्हणजे काय की लेट्स सी मला दिसलं की तिन्ही लॉंगमध्ये आहेत तर मार्केटचा सेंटिमेंट जो कुठेतरी बुलिश असेल, जर तिन्ही शॉर्टमध्ये तर मार्केटचा सेंटिमेंट थोडाफार बेरिश आहे. करंटली आता काय प्रॉफिट बुकिंगमुळे थोडाफार खाली आणि बँक निफ्टी शॉर्टमुळे थोडाफार खाली आहे, राईट. ते समजतं. सिनॉप्सिस इज वन ऑफ द टूल जो तुम्हाला इंट्राडेसाठी युजफुल आहे. डेज हाय लो सुद्धा इंट्राडेसाठी आहे. ऑप्शन चेन, नॉर्मल ऑप्शन चेन जी असते, पण आपली क्विक रिअल टाइम ऑप्शन चेन आहे, सो तुम्ही बघू शकता. हा जो टूल आता आपण बघणार आहोत तो आहे ओपन इंटरेस्ट आणि अनयुज्युअल ऑप्शन ऍक्टिव्हिटी. सो थोडं जर ह्याला मी खाली केलं ना, तुम्हाला ओव्हरऑल इंटरफेसने सेंटिमेंट समजतो मार्केटचं काय आहे. इंडेक्स कॉन्ट्रीब्युटर, कोणता इंडेक्स परफॉर्म करते. ओके. सो जर इंडेक्स तो परफॉर्म करतो, मी त्या स्टॉक्समध्ये जाऊन, त्या इंडेक्सच्या स्टॉक्समध्ये जाऊन प्रोबॅबिलिटी माझी वाढवून ट्रेड बनवायची, राईट. सो एक इंटरफेससाठी हा एक खूप चांगला आहे. आपल्याला काय करायचं आहे, यू कॅन सी इंट्राडे मूव्हर्स, इथे येऊन क्लिक करूया आपण. ओके. नाव इथे जो आहे ना, हा बबल चार्ट आहे. टेक्निकली जर बघितलं तुम्ही, इथे एक्सपायरी आहे, ती रिसेंट एक्सपायरी सिलेक्ट करा. ओके. सो इथे बघा, एक स्पेसिफिकली जो व्हर्टिकल स्केल आहे, जी तुमची वाय ॲक्सिस आहे, ती तुम्हाला सांगते प्राइस चेंज, म्हणजे प्राइसचा चेंज दाखवते. आणि जी एक्स ॲक्सिस आहे तुमची, ती स्पेसिफिकली तुम्हाला सांगते OY चेंज, म्हणजे ओपन इंटरेस्टचा. ओके. आणि इथे जो आहे तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह, इथे निगेटिव्ह स्केल आणि इथून पॉझिटिव्ह स्केल हळूहळू सुरू होते. सो इथून बघा, प्राइस जर वरती जात असेल आणि ओपन इंटरेस्ट खाली पडत असेल, इथे निगेटिव्ह स्केलमध्ये, तर शॉर्ट कवरिंग आहे. तेच प्राइस खाली चालली, ओपन इंटरेस्ट खाली चालले, लॉंग अनवाइंडिंग. त्याच्यानंतर प्राइस वरती, ओपन इंटरेस्ट वरती लॉंग, आणि इथे शॉर्ट आहे, प्राइस खाली आणि ओपन इंटरेस्ट वरती असेल तर. ओके. नाव लेट्स सी, जर मी इथे बघायला म्हटलं की ओव्हरऑल जर मी इथे बघितलं तर यू कॅन सी इथे बघा हा डिफिकल्टी आहे. आता इथे मनप्पुरम मला दिसतोय, हिंदाल्को दिसतोय, पण त्याच्या पाठी कोणता स्टॉक आहे डोंट नो, राईट. सो मी काय करणार, मी इथे टेबल चार्टवरती येणार. यू कॅन सी इथे एक टेबल चार्टचा ऑप्शन आहे, मी टेबल चार्टवरती येणार. नाव इथे जी फ्रिक्वेन्सी आहे ही मिनिट्समध्ये फ्रिक्वेन्सी आहे. 1 मिनिट, 5 मिनिट आहे, 3 मिनिट्स पण आहे, 2 मिनिट्स पण आहे, 10, 15, 30, 60 पण आहे, 15 मिनिट्स पण आहे, राईट. सो आपल्याला काय करायचं आहे, ट्राय टू गो विथ द 5 मिनिट्स फ्रिक्वेन्सी. ओके. मी जेव्हा आपण हा टूल यूज करतो, किंवा जनरली मी ह्याचा जो आउटपुट बघितला तर 5 मिनिट्सवरती खूप येतं, 5 to 30 मिनिट्सच्या आसपास. सो 60 पण जाऊ शकता, पण खूप मोठा टाइम फ्रेम होईल. जर एक कोणाला मोठ्या टाइम फ्रेमवरती सवय असेल तर यू कॅन गो, बट एक छोटी स्कॅल्प आपल्याला पाहिजे तर 5 to 30 मिनिट्सचा स्कॅल्प, विच इज फाईन. किंवा मॅक्स टू मॅक्स 15 पर्यंत गेला तरी चालेल, पण त्याच्यानंतर गेला तर 30 पर्यंत जा. ओके. सो इकडे आपल्याला काय बघायला मिळतं की कोणता स्टॉक जो तो प्रत्येक 5 मिनिटात रिफ्रेश होणार हा डेटा पॉईंट, आणि सांगणार की कोणता स्टॉक जो आहे तो मोमेंटम देते पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह. सो मेनली फोकस करा प्राइस गेनर्सवरती, आणि सेकंड फोकस करा प्राइस लुजर्सवरती. ओके.
सो प्राइस गेनर काय आहे, प्राइस गेनर स्पेसिफिकली तुम्हाला सांगतो की कोणता स्टॉक जो आहे तो मोमेंटम देतोय वरच्या साईडला, म्हणजे प्राइस त्याची वाढते. तर प्राइस दोन केसमध्ये वाढते बिकॉज ऑफ लॉंग अँड शॉर्ट कव्हरिंग. यू कॅन सी लॉंग आणि शॉर्ट कव्हरिंग दोघांचे इथे इंडिकेशन्स मिळतील. सो जर मी लुपिन बघितलं तर लुपिन मला एकदा टॉपला दिसतोय 0.44% पॉझिटिव्ह आहे आणि ओपन इंटरेस्ट पण थोडाफार वाढला पुढच्या लाईक नेक्स्ट 5 मिनिट्समध्ये, राईट. सो मी काय करणार, मी इथे त्याचा टेक्निकल चार्ट ओपन करणार. सो तुम्हाला ना ह्याला डायरेक्टली जाऊन ट्रेड नाही म्हणत, तुम्हाला टेक्निकल चार्टवरती ट्रेड बनायचे. आता यू कॅन सी इथे पहिलं तर एक फॉल आहे, पण यू कॅन सी हा एक रेजिस्टन्स लेवल आहे, तो कुठेतरी अप्रोच करतोय मार्केटला, राईट. सो मी काय करणार, मी हा लेवल जो आहे तो मार्क करणार. वन्स आय गेट द ब्रेकआउट तेव्हा मी जाऊन तिकडे एंट्री बनवणार. ओके. मला काय फिगर आउट करायला मिळते की प्राइस वाढते, प्राइस वाढते इज अ पॉझिटिव्ह कन्फर्मेशन फॉर मी, राईट. आणि मला छोटे स्कॅल्प पाहिजे, मला होल्ड नाही करायचं आहे, मला क्विक स्कॅल्प पाहिजे, छोटे मोमेंटम पाहिजे, छोटा प्रॉफिट बनवायचं आहे, राईट. सो मी काय करणार, दिसते मला प्राइसवरती चालले रेजिस्टन्स नियर बाय कोणते हाय, जर हा ब्रेक झाला एंटर. सो माझा 1800चा जो रेजिस्टन्स लेवल आहे तो जर ब्रेक झाला तो आला एंटर इन द लुपिन, अशी एक जी मोमेंटम आहे. सो इट्स नॉट अ सजेशन, बट मी जनरली सांगतो की तुम्ही असं जाऊन ट्रेड्स बनवू शकता. पुन्हा थोडं एक मी ना मल्टीटॅप ओपन करतो इथे. ओके. आणि इंट्राडे मूव्स एक लुपिन आपण असं बघितला. दुसरा आपण बघू शकतो की लेट्स सी 5 मिनिट. ओके. GMR इन्फ्रा थोडाफार शॉर्ट कव्हरिंगमुळे वरती आले. सो बरेच लोक विचारते सर लॉंगमध्ये जाऊ की शॉर्टवरती जाऊ. ट्राय टू गो विथ द लॉंग, कारण शॉर्ट कव्हरिंग थोडा वीक असतो मोमेंटम देण्यासाठी वरती, पण लॉंग थोडाफार फ्रेश बाईंगमुळे थोडाफार वरती जातो. तो डिव्हिज लॅब कुठेतरी दिसतोय. एक बेरिससाठी जर मी बघायचं म्हटलं तर एक यू कॅन सी HAL किंवा LTIM थोडंफार वरच्या साईडला आहेत. सो आय ट्राय टू गो विथ द HAL. एकदा HAL आपण ट्राय करूया. ओके. सेम लॉजिक इथे बघा, हा सपोर्ट लेवल आहे टेक्निकली. सो आय मार्क दिस. मी हा जो सपोर्ट लेवल आहे तो मार्क करणार. ओके. सो 3-4 स्टॉक तुमच्या हातात येणार जर तुम्ही फ्रिक्वेंटली याला यूज करत असाल ना. आफ्टर 10:30 किंवा 9:50 किंवा 9:30च्या नंतर ह्याला बघायला सुरुवात करा. डेफिनेटली विल गेट टू नो की मोमेंटम कुठे आहे. सो आय मार्क दोज लेवल आणि त्यानंतर मी जाऊन ट्रेड बनवणार. ओके. टार्गेट काय असणार, छोटा 1 मिनिटच्या टाइम फ्रेममध्ये जो टार्गेट असेल ना तो तुमचा स्टॉप लॉसच्या बेसवरती ठेवा. जसं सपोज माझा हा लेवल ब्रेक झाला. ओके. सो टार्गेट जो ना मी प्रॉफिट ट्रेल करत जाणार. जसं जसं मार्केट हायर हाय क्रिएट करत चाललाय. सो प्रिव्हियस जो हाय असेल माझा स्टॉप लॉस. जसं सपोज जर मी इथे एंट्री बनवली असती तर हा स्टॉप लॉस होता माझा. इथे आलो तर हा स्टॉप लॉस आला, इथे कुठेतरी एक्झिट घेणार मी, राईट. लोअर लो असेल, ब्रेकडाऊन असेल तर सपोज इथे मी एंट्री केली, हा स्टॉप लॉस आला, माझा स्विंग आहे. मार्केटने नवीन लो क्रिएट केला, मी स्टॉप लॉस उचलून इथे आणणार. परत लो क्रिएट केला, इथे स्टॉप लॉस उचलून आणणार. परत लो क्रिएट केला, इथे स्टॉप लॉस उचलून आणणार. सो इथे कुठेतरी मी स्क्वेअर ऑफ करणार, राईट. सो एक एवढी मोमेंटम कॅप्चर करता येईल. सो मॅक्झिमम पॉईंट्स पण स्कॅल्प करता येतील. जर तसं नसेल पाहिजे तर मार्क द रेजिस्टन्स सपोर्ट. छोटा स्कॅल्प मिळाला, छोटा प्रॉफिट मिळाला, यू कॅन एक्झिट, राईट. बट ट्राय टू गो विथ द सेम. तुम्ही ह्याला ना 5 मिनिट्स 15 मिनिट्सच्या टाइम फ्रेममध्ये ट्रेड करून बघा. खूप सुंदर कन्सेप्ट आहे. 5-10-15 मिनिट्सचा जर तुम्ही यूज केलात तर, राईट. सो आय होप ही कन्सेप्ट खूप सोपी आहे, जास्त याच्यात म्हणजे असं डिफिकल्टी नाही आहे. जर त्याच्यात पण काही क्वेरीज असेल तर डेफिनेटली कमेंट सेक्शनमध्ये सांगा. नाही तर वरती नंबर दिला आहे सपोर्ट सेक्शनमध्ये, सपोर्ट सेक्शन आहे वरती, कॉन्टॅक्ट करा. त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा, तुमचा जो पण आहे तो क्वेरीज सॉल्व्ह होणार. आणि सेकंडली जर मी सांगायचं म्हटलं, हां लिंक ॲप्लिकेशनची डिस्क्रिप्शनमध्ये 25 फ्री टूल्स आहेत, डाउनलोड करा. सेकंड व्हिडिओ लायब्ररीची पण लिंक आहे. जर तुम्हाला असेच अजून इन्फॉर्मेटिव्ह ह्याच्यापेक्षा पण ॲडव्हान्स कन्सेप्ट आपण कव्हर केलेत, जर ते पाहिजेत तर तुम्हाला ते मिळून जातील. सो त्यातला पण एकदा व्हिजिट करा. आय होप ही कन्सेप्ट तुम्हाला आवडली असेल. आणि थँक्यू सो मच एव्हरीवन. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. जितके जास्त लाईक, जितके जास्त कमेंट, तेवढी आपण ही सिरीज कंटिन्यू करणार आहोत आणि इन फ्युचर तुम्हाला अजून ॲडव्हान्स कन्सेप्ट बघायला मिळतील. थँक्यू सो मच एव्हरीवन. बाय बाय.